नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत पिंपरी चिंचवडमधील प्रसिद्ध आणि निसर्गरम्य बर्ड व्हॅली उद्यानात। हे उद्यान पिंपरी चिंचवडमधील विद्यानगर येथे आहे। तर आपण बघूया ह्या उद्यानातील आतील परिसर। समोरच आपल्याला आता दिसते खिडकी काउंटर। येथे प्रत्येक व्यक्तीसाठी 10 रुपये इतकी तिकीट आहे। तसेच लेझर शो आहे, तो संध्याकाळी 7:30 ते 8च्या दरम्यान, त्याला 20 रुपये इतकी तिकीट आहे। आणि इथे पार्किंगची भव्य अशी व्यवस्था केलेली आहे। आपण पाहू शकता टू व्हीलर पार्किंग भरपूर प्रमाणात लागलेले आहेत। या पार्किंगच्याच बाजूला महाराजांचा भव्य असा पुतळा आहे। चला तर आपण जाऊया आता हे उद्यान पाहण्यासाठी। उद्यानात प्रवेश करतानाच सुंदर अशी आपल्याला कमान लागते। त्या कमानीवरती सुंदर अशा हिरव्यागार वेली आपल्याला दिसत आहेत। जाताना सुखद असा छान अनुभव येतो। आता पाहू शकताय आपण हा तलाव। येथे बोटिंगची पण व्यवस्था आहे। प्रति व्यक्ती 50 रुपये अशी बोटिंगसाठी घेतले जातात। तसंच पैडल बोट पाहिजे असेल तर एका व्यक्तीसाठी 50 रुपये। त्या एका बोटमध्ये 2 व्यक्ती बसू शकतात। आता इथे मी तिकीट घेतलं आहे 50 रुपयाचे। तसेच येथे प्रत्येकाला सेफ्टी जॅकेटही दिले जाते आणि ते कंपल्सरी आहे। खूपच अशी सुंदर व्यवस्था इथे केलेली आहे। आता मी सेफ्टी जॅकेट घालून निघतोय। आता बघू शकता खूपच सुंदर असा हा तलावाचा परिसर आहे। या तलावाच्या बाजूलाच एक जॉगिंग किंवा वॉकिंग ट्रॅक आहे, ते आपण थोड्या वेळात बघणार आहोत। सुंदर अशा बोटी येथे आहेत। चला तर मग आता निघूया आपण बोटिंग सफरीसाठी। आता आमची बोट निघाली आहे। 15 मिनिटं ही बोट आता पूर्ण तलावाला फेरी मारून इथे येईल, पुन्हा इथेच येईल।
चला तर आता आपण जॉगिंग करूया. पूर्ण परिसर हा बघूया. आता इथे लहान मुलांसाठी खूप अशी खेळणी आहेत आणि कुटुंबासाठी वेळ घालवण्यासाठी खूप सुंदर अशी हिरवळसुद्धा तयार करण्यात आलेली आहे. PCMची ज्या माहितीनुसार उद्यानात तलाव आणि बोटिंग आणि सुमारे 1450 मीटर जॉगिंग ट्रॅक आहे. हा खूपच मोठा ट्रॅक आहे. तर मित्रांनो, 2008 मध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने हे उद्यान सुरू केले. पूर्वी येथे एक खाण होती. त्या खाणीलाच सुंदर असे तलावामध्ये रूपांतर केले आणि साईडचा जो परिसर आहे हा वॉकिंगसाठी म्हणा किंवा जॉगिंगसाठी तयार करण्यात आलेला आहे. इथे बघा, लहान मुलांसाठी काही घसरगुंड्या आहेत आणि फॅमिलीसाठी येथे सुंदर अशी हिरवळ दिसते आपल्याला. भरपूर लोक इथे फॅमिली घेऊन आलेले आहेत. एक दिवसीय सहलीसाठी खूपच सुंदर असा परिसर आहे. मीही या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेतोय. आता माझा हा परिसर बघून झालाय. आता ह्या गार्डनच्या बाहेर आल्यानंतर घावगल्ली आहे. तसेच लहान मुलांसाठी खेळणी म्हणा किंवा फुगे वगैरे आहेत. इथे छोट्या छोट्या तुम्हाला अशा स्टॉल दिसतील. इथे पाणीपुरी, भेळ, इथे काही मिसळची दुकान आहे, हॉटेल आहेत. इथे तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता. तुम्ही या ठिकाणी मिसळ हे मटकी भेळ घेतोय. एक वेळ अवश्य भेट द्या. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा. थँक्यू, धन्यवाद.